चला तर मग आज आपण अंड्याची वेगळी भाजी बनवूया. त्याच्यासाठी इथे 2 कांदे घेतले, ठेचून गॅसवर चांगले भाजून घेतले. नंतर तव्यामध्ये तेल टाकलं आणि अर्धी वाटी खोबरं चांगलं लाल बुंद परतून घेतलं. ते काढले. 4-1 मिरच्या घेतल्या, त्या सुद्धा भाजून घेतल्यात. आलं, लसूण ते सुद्धा थोडंसं भाजून घेतलं. कोथिंबीर ती सुद्धा भाजून घेतली. धने आणि तीळ सुद्धा चांगले भाजून घेतले. थंड झालेलं वाटण चांगलं बारीक वाटून घेतले. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले. तयार केलेलं वाटण, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरगुती आपला घाटी मसाला आणि थोडासा चिकन मसाला घालून चांगले तेल सुटेस्तोवर आपण हा मसाला भाजून घ्यायचा. नंतर आपण यामध्ये गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालून चांगली 1 ते 2 उकळी काढून घेणार. आता अंडी घेतली, डायरेक्ट त्या गळत्या रश्श्यातच आपण ही सर्व अंडी फोडून घेणार. तर मी 5 अंडी फोडून घेतली आणि 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजून घेतली. एकदम छान अशी तर्री सुद्धा या भाजीला येते. मी एकदा नक्की घरी ट्राय करा. भात भाकरी सोबत एन्जॉय करा. त्याचसोबत फोडलेला कांदा असेल तर मज्जाच. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब